अगदी वैद्य, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की इथून खरं तर दादर स्थानकावरून गाड्या सोडल्या जातात. आता प्रॉब्लेम नेमका काय, का नेमका अडवून ठेवलं गेलेलं आहे, का ही गाडी सोडत नाहीयेत आणि या स्पष्टीकरणानं प्रवाशांचं समाधान झालेलं आहे का? नक्कीच या ठिकाणी जे आहे ते स्टेशन मास्टर स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रवाशांचा राग जो आहे तो असा आहे की या ठिकाणी स्टेशन मास्टर इतक्या उशिराने का आले आणि आले तर या नंबरला म्हणजे 9 नंबर 10 नंबर आणि 11 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची बाथरूमची सोय नाहीये. त्याच्यामुळे रोष जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांचा मोठा पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी स्टेशन मास्टर आहेत. सर रिकामी रेक अवेलेबल आहे का, या संदर्भातली चाचपणी आपण करतोय? मध्ये सध्या रेक नाही आहे. जेवढे रेक होते ते डाऊन लोकल मध्ये निघालेले आहेत. जोपर्यंत अप डायरेक्शन मध्ये गाडी नाही आणणार तोपर्यंत आपण कम्युनिकेट करू शकत नाही. असं सध्या पण मग आता लोकांची ही मागणी आहे की ही ट्रेन ते डिसिजन्स वगैरे साहेब लोक घेतील. आपण प्रयत्न करू तिथे. आमचा प्रयत्न असा राहील की गर्दी निघाली पाहिजे, निघून झाली पाहिजे, पण तिथे गाडी पण अवेलेबल. प्राथमिक सोयी सुविधा का नव्हत्या? कारण दादर मधले प्रवासी आहेत ज्यांना सीएसटी मध्ये चढायला येत नाहीये. आम्ही साहेबांना विचारू, जर एक एमटी रेक दादर पर्यंत आला फार मोठी गर्दी तिथून निघून जाईल. सर एक शेवटचा प्रश्न, प्राथमिक सुविधा ज्या या ठिकाणी असायला हव्या, ज्या ठिकाणी खाण्याची सोय घ्या, पिण्याची सोय घ्या, बाथरूमची किमान सोय जी आहे ती या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. सकाळपासून अशी परिस्थिती झाली आहे ना की म्हणजे सर्व कॅन्टीन वगैरे पण खाली आहेत. आम्ही पण असेच बसलो आहेत. आमचं पण हे बघा एकदम सुखा झालेलं आहे. म्हणजे आमचं पण तुम्हाला आम्ही टर्मिनसमध्ये मी जाऊन शंटिंग करून आलो होतो. म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की पहिला रिस्टोरेशन हो गाड्यांचा, आहे की नाही. पण ही इश्यू आहे ते बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे. पण आमचा पहिला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ट्रॅफिक एकदा नॉर्मल झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. असं आपण म्हणतोय की या ठिकाणी जे आहे ते चूक जी आहे ती प्रशासन कुठेतरी मान्य करत असल्याचं अगदी वैदेही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं हे दिसलं. आज ते अनुत्तरित होते की हा प्रॉब्लेम आहे हे मान्य केलेलं आहे. साम टीव्हीने जो प्रश्न विचारला होता, प्राथमिक सोयी सुविधा इथं नाहीत, त्याचा अभाव आहे, या प्रश्नाचं उत्तर मात्र स्टेशन मास्टरकडे किंवा रेल्वे प्रशासनाकडे नाही हे आज पाहायला मिळालेलं आहे. सगळ्या प्रेक्षकांना इथं खरं तर सांगावंसं वाटतंय की आज आपण बघतोय की मध्य रेल्वेची जी वाहतूक ठप्प झाली होती आणि त्यानंतर मात्र प्रवाशांसाठी सोयी सुविधा होत्या त्या मात्र इथं कुठल्याच उपलब्ध नव्हत्या. हे आज मात्र स्टेशन मास्टर जे दादरचे त्यांनी कबूल केलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.